तर बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये नुकताच दिव्या शिंदेचे इविक्शन झालेलं आहे आणि याचं कारण हे आहे की तिने बिग बॉसचे रूल्स तोडले, तिने बिग बॉसच्या कंटेस्टंटला धमकी दिली आहे। फक्त तिने शब्द वापरला होता तलवार, मी जी तलवार घरी वापरते ती इथे पण वापरू शकते। म्हणजेच दिव्याचा इंटेन्शन नव्हता की ती कंटेस्टंटना धमकी देत आहे किंवा लोकांना धमकी देत आहे, तिचा असा इंटेन्शन अजिबातच नव्हता। तिचा जो म्हणण्याचा इंटेन्शन होता तो असा होता की तिने तलवार हा शब्द यासाठी यूज केला की तिचे शब्द हायलाइट व्हावे, तिचा जो वाक्य होता तो जास्त स्ट्रॉंग दिसावा, म्हणूनच तिने तलवार हा शब्द यूज केलेला। पण लोकांना घाबरवायचा किंवा लोकांना धमकी द्यायचा तिचा अजिबात इंटेन्शन नव्हता। पण बिग बॉसला असं वाटलं की दिव्याने धमकी दिली आहे, पण ती धमकी अजिबातच नव्हती। मला तर अजिबातच वाटलं नाही का तिने धमकी दिली म्हणून। तिने फक्त काही शब्द यूज केले तलवारीसारखे, ते फक्त तिचा जो वाक्य आहे तो स्ट्रॉंग दिसावा म्हणून, बाकी तिचा काहीच इंटेन्शन नव्हता। तरी पण बिग बॉसने दिव्या शिंदेला घराच्या बाहेर काढलं, इविक्ट केलं आहे। आणि बिग बॉसच्या या निर्णयावर मी अजिबातच सहमत नाही, मी डिसअग्री करतोय, कारण बिग बॉसने जो निर्णय घेतलाय तो मला अजिबातच आवडलेला नाहीये। बिग बॉसच्या घरात अशा कितीतरी कंटेस्टंट एकमेकांना धमकी देत असतात, रुचिता कितीतरी वेळा धमकी देत असते, तन्वी पण कितीतरी वेळा धमकी देत असते। बिग बॉसमध्ये धमकी देणं एक नॉर्मल गोष्ट आहे, यात असं काही नाही आहे की धमकी दिली की लगेच त्यांना घराच्या बाहेर काढायचा, असं काहीच नाही आहे। तरी पण बिग बॉसने दिव्या शिंदेला घराच्या बाहेर काढलं, मला हे अजिबातच आवडलेलं नाही आहे। दिव्या शिंदेच्या इविक्शनवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।